हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाची आणि व्हिडिओची सुरुवात दोन्ही पण झाली आहे किचनमधून. आधीच मी स्वयंपाक बनवला होता म्हणजे की डोसे. आज सोमवार फक्त धनुसाठी टिफिन होता म्हणून मग मी विचार केला की काय बनवायचं. मग मला आठवलं की फ्रीजमध्ये ना एक्स्ट्राचं इडलीचं पीठ शिल्लक आहे. त्याच्याने आपण मस्त असे गरमागरम डोसे बनवू शकतो आणि थोडीशी चटणी पण मी शिल्लक ठेवली होती. म्हटलं की ती धनुषला सोमवारी टिफिनला देता येईल म्हणून. थोडीशी गरम करून घेतली आहे अशीच आणि मग जे काही डोसे बनवले होते ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून दिले. आणि हो, सांगायचंच राहिलं, तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं मत असं आहे ना की धनुषला प्लास्टिकच्या प्लेटमध्ये खायला नको देऊ. तसंच सेम म्हणजे प्लास्टिकच्या टिफिन जे असतात ना त्यातसुद्धा देत जाऊ नको त्याला. आणि खरंच मला हे रिअलाईज झालं जेव्हा लास्ट टाईम मी त्याला तो प्लास्टिकचा टिफिन घेतला ना त्यावेळेस. त्याचं ना झाकण म्हणजे घासून वगैरे ठेवलं ना टिफिन तरी पण इतका असा प्लास्टिकचा स्मेल यायचा ना. पण तरी पण नाईलाज होता आणि थोड्याच दिवसामध्ये धनुना टिफिनचं झाकण स्कूलमध्येच विसरून आला आणि ते काही सापडलंच नाही. म्हणून मी परवा दिवशी जेव्हा डीमार्टमध्ये गेलते ना तेव्हा छोटे छोटे त्याच्यासाठी डबे आणले. हे म्हणजे 99 रुपयाला एक भेटला. मग हे म्हणले की 2 घेऊन टाक भाजी आणि चपातीसाठी. त्याच्या टिफिन बॅगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर वाटतात आणि त्यालाही प्रचंड आवडली. आणि सेम अशाच कलरची बॉटलसुद्धा आणली. आधीची जी बॉटल होती ना त्याची ती थोडीशी खराबच होत होती. म्हणजे जेव्हा तो तोंड लावून पाणी प्यायचा ना होल असल्यामुळे ती खराब व्हायचं. म्हणजे जे काही तोंडातलं अन्न असेल ना ते झाकणाला वरती चिकटून बसायचं. त्याच्यामुळे वरचेवर क्लीन करायला लागायचं. म्हणून नवीन बॉटलसुद्धा आणली जी की टिफिन बॅगमध्ये बसेल. कारण टिफिन बॅग आहे छोटी आणि वस्तू येतात मोठा. अशा कितीच वेळा झाले म्हणून व्यवस्थित बघून आणलं. आता टिफिन वगैरे भरून ठेवला. त्याला मला अजून उठवायचं होतं. पण म्हटलं की जी काही भांडी वगैरे पडलेली आहेत ना ती आपण क्लीन करून घेऊयात. कारण बाहेरसुद्धा जायचं होतं आणि चुकी हीच केली की चांगला ड्रेस घालून बसले आणि तो खराब झाला. सगळी कामं वगैरे आवरून घेतली होती मी. पण ना धनुषला तेल लावायला गेले ना त्यावेळेस मग ड्रेसवरती तसाच माझा डाग पडला. कपडे भांडी घासतानासुद्धा ड्रेस माझा खराब नाही झाला. पण त्याला तेल लावताना डाग उडला. त्याच्यामुळे चेंज करावं लागलं. मग मी परत हा ड्रेस घातला. त्याच्यानंतरनं देवपूजा वगैरे केली. धनुला स्कूलला सोडून आले. येताना ज्या काही मला उद्या भाज्या लागणार होत्या ना भोगीसाठी त्या सगळ्या भाज्यासुद्धा घेऊन आले. आणि यायला बराचसा वेळ झाला. म्हणजे 12 तरी वाजले असतील, 12-12:30 झाले असतील. आणि तिथून पुढे येऊन फक्त माझे कपडे धुवायचे राहिली होती. आणि विचार केला होता की फरशी नाही पुसायची, उद्या आपण छान अशी सकाळी सकाळी क्लीन करूयात फरशी, अशा हेतूने फक्त असं म्हणते की कपडेच राहिली होती माझी धुवायची. पण त्याआधी ना बाहेरून दूधसुद्धा घेऊन आले होते. आणि घरामध्ये आम्ही दूध आणत नाही आहे ना, मग असं बाहेर गेलं ना कुठं की मग आणावं लागते. कारण ह्यांनी किती दिवस झालं खवा आणून ठेवला होता फ्रीजमध्ये. का तर गुलाबजामुन बनवायचे होते, पॅकेट शिल्लक आहे त्याचे. पण ते काही झालंच नाही. मग हेच म्हटले की आज सोमवार आहे तर हे बनव, बासुंदी बनव. म्हणून मी येता दूध घेऊन आले. दूध गरम करायला ठेवलं आणि कपडे धुवायला बसले. ते दुधाचा स्मेल अख्ख्या घरभर पसरला होता आणि उतूसुद्धा गेलं. इतकी कीव येते ना असं झालं की, कारण आधीच गॅस ओटाही छान आवरला होता. पण असू देत म्हटलं, कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग पहिला गॅस ओटा पुसून घेतला. आणि मग आले गॅलरीमध्ये. म्हटलं की जी काय कपडे वॉश केली आहेत ना ती मस्त अशी सुकायला टाकता. सकाळी सकाळी कपडे धुवून झाले ना की रिलॅक्स फील होतं आणि संध्याकाळपर्यंत सुकतातसुद्धा. पण मला एक घाणेरडी सवय लागली, संध्याकाळची माझ्याकडून कपडे घरामध्ये घेणं होतच नाही. म्हणजे किती दिवस झालं हे माझ्या लक्षातच राहत नाही आहे. आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला आपले धुतलेले जे कपडे असतात ना ते अजिबात बाहेर ठेवायचे नसतात. बघू आता ही चांगली सवय लागायला मला किती दिवस लागतील ना ते मला माहीत नाही आहे. 2 दिवसावरती संक्रांत आली आणि आमच्या इकडे जे विडे घेतात ना त्याचं सामान मी शोधत होते. कारण जेव्हा मी मागच्या वेळेस विडे घेतले ना तेव्हा सगळं एकाच डब्यामध्ये ठेवलं होतं. म्हणजे खोबरं यूजमध्ये येतं आणि अक्षरशः खारीकसुद्धा कोणी खाल्ली नव्हती. खारीकसुद्धा ह्याच्यामध्ये होती. हळकुंड, सुपारी, परत जे वेलदोडे असतात वेलदोडेसुद्धा वापरले होते आणि लवंग असते ती सगळे ह्या डब्यामध्ये होते. पण मला सासूबाईंनी कॉल केला होता की किती किती आहे ते मोजून ठेव आणि मग जे काही आणायचं ना ते मला सांग, मी घेऊन येईल म्हणून. मग मी विचार केला तिकडं जाऊन घेण्यापेक्षा आपण आता जे काय थोडं थोडंसंच घ्यायचं ना ते इथूनच घेऊन टाकतं. परत त्यांनासुद्धा बाहेर जायचं कुठे त्रास नको म्हणून माझं इथं मोजायचं काम सुरू होतं. आणि इतकं कन्फ्युजन होतं ना, म्हणजे हे सापडत नाही ते सापडत नाही. आणि बदाम आणि ज्या सुपारी असतात ना त्या एकदम छोटे छोटे असतात, त्यातला फरक तर लवकर समजूनच येत नाही. पण जे माझे बदाम होते ना ते आहे असे 25 बदाम होते. फक्त वरती मला एक एक्स्ट्रा लागणार होता. म्हटलं जेव्हा मी सामान घ्यायला जाईल ना तेव्हा सगळं व्यवस्थित घेऊन येईल. आता माझा 25चा विडा आहे त्यामुळे सगळं असं 5-5 लागतं. तुमचा कितीचा विडा आहे? आणि बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत नाही आहे विडे वगैरे घ्यायची. बरेच जण घेतात ते 5चा घेतात, कोणी 25चा घेतं आणि काही जणांकडे तर अशी पद्धतच नाही आहे. तुमच्याकडे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
धनुषला जेव्हा मी स्कूलमधून घेऊन आले ना, त्याच्यानंतरनं मी मेहंदी भिजवली होती. थोडी वेळ तशीच ठेवली. तोपर्यंत ड्रेस वगैरे जे काय आहे ते चेंज करून घेतलं आणि मग म्हटलं की आता मेहंदी लावूयात म्हणून. जवळजवळ मला 4:15 वाजले होते केसांना मेहंदी लावायला आणि असा विचार केला होता की फक्त 1च तास ठेवायची म्हणून. पण 5:30 वाजले मला धुवायला, कारण म्हटलं ज्या भाज्या आणल्यात ना त्या निवडून ठेवते. त्याच्यानंतरनं सकाळचा जो तेलाचा ड्रेस खराब झाला तो, परत दुपारी घातलेला ड्रेस, ते सगळे कपडे वॉश केले. टॉयलेट बाथरूम छान असं क्लीन केलं. किचनमधलं सुद्धा बरंचसं आवरून घेतलं आणि हे काम करता करताच 5:30 वाजून गेले. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता धुवूयात आणि सगळी कामं आवरल्यानंतरनं हेअर वॉश वगैरे केला की छानच वाटतं. इथे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा निवडून ठेवल्या. मी घरातली सगळी कामं करून माझं स्वतःचं आवरते का नाही तोपर्यंत हे आले आणि बाहेरसुद्धा जायचं होतं. एक पराक्रम केला होता मी, जे 1 ग्रॅममधलं गळ्यातलं असतं ना ते घेतलं होतं आणि ते आणल्यानंतरनं काय माझ्या मनामध्ये बसतसुद्धा नव्हतं आणि ह्यांनासुद्धा आवडलं नव्हतं. मग माझ्या एका मैत्रिणीलासुद्धा विचारलं की हे व्यवस्थित वाटतंय का म्हणून, तर तिने पण मला सजेशन दिलं की नाही, तू जर भेटत असेल चेंज करून तर नक्कीच घेऊ शकतेस, कारण हे नाही छान वाटत ते म्हणून. मग तो पण जीव माझा कासावीस झाला होता. मला जायचं बाहेर. मग माझे कामं आवरून मी स्वतःच आवरेपर्यंत तरी हे आले होते. मग म्हटलं की चला आता आलेत तर लगेच बाहेर जाता. भूकसुद्धा लागली होती. सगळी कामं करून घेतली, म्हणजे जे मला म्हटलं ना विड्यांचं जे काय काम होतं ना, जे थोडंसं घ्यायचं राहिलं होतं ते सगळं घेतलं. नंतर माझं गळ्यातलं चेंज केलं. येता वडापाव आणला, तो खाल्ला, कारण लाईटसुद्धा नव्हती लगेच स्वयंपाक बनवायला. मग खाऊन घेऊन जरा बसले. लाईट आले की मग लगेच स्वयंपाकाला लागले आणि हे म्हटले आता उशीर पण झाला आहे तर मी बनवू लागतो, कारण सोमवारची अहोंना खूप जास्त भूक लागते, कारण ते फक्त फ्रूट प्लेट खातात दिवसभरात एक फक्त, त्याच्यामुळे त्यांना खूप भूक लागते. आणि लाईटीने गोंधळ घातल्यामुळे तर जरासा वेळच लागला. इथे मी बासुंदी बनवायला घेतले तर साध्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदा तूप टाकून ना रवा वितळवून घेतला, म्हणजे एकदम असा हे केला, पातळ टाईप असतो ना तसं करून घेतलं आणि दूध गरम केलं, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि मग जो हा खवा हे करून घेतला ना आपण, वितळवून घेतला ना, तो त्याच्यामध्ये टाकला. लास्ट टाईम एकदा माझ्याकडून काय झालं होतं माहिती आहे का, म्हणजे सगळ्या गाठीच राहिल्या होत्या खव्याच्या, पूर्ण तो वितळलाच नव्हता. पण ह्यावेळेस लक्ष देऊन व्यवस्थित मग ते करायचं ठरवलं होतं. तर तिकडे पलीकडे खिचडी भात करत होते आणि खरं सांगायचं म्हणलं ना, रात्री पुरी आणि बासुंदी छान लागत होती. मसाले भाताला अजिबात काही टेस्ट नव्हती, पण असू दे, त्यांनी प्रेमाने बनवलं आहे म्हटल्यावर खाण्याशिवाय काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. आम्ही जोपर्यंत किचनमध्ये स्वयंपाक करत होतो ना तोपर्यंत हा इकडे रुसून बसला होता, म्हणजे तेवढा टाईम तो रुसून बसला होता आणि अक्षरशः आम्हाला कळलं पण नाही. तो काय करतो माहिती आहे का, एखाद्या गोष्टीचा जर राग आला ना तर डायरेक्ट पप्पांना म्हणतो, तू मम्मीचा आहे, तू मम्मीला आण, तू मम्मीला हे दे, तू मम्मीला ते दे, आणि इतका झटकरून जातो ना आणि बेडवरती असं रुसून बसतो. आता रडण्याची पण स्टाईल कशी आहे बघा ना, किती गोंडस आहे. आता असं वाटतं की धरून त्याची पप्पी घ्यावी का त्याला मारावं हेच समजत नाही, कारण इतका नाटकं करायला लागला ना की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे मुली जेवढ्या फुगत नाहीत ना तेवढं आत्तापासूनच धनुष फुगायला लागलाय. कधी कधी तर मला इतकं टेन्शन येतं ना की पुढं जाऊन ह्याचं नक्की होणार कसं. चला परत आली आहे मी किचनमध्ये, कारण अजूनही स्वयंपाक काय डन झालेला नाही आहे. हे लास्ट काम आहे माझं किचनमधलं, म्हणजे स्वयंपाक बनवण्यातलं. तरी अजून बाकीची भरपूर अशी कामं आहेत, ती तुम्हाला पुढं जाऊन दिसतीलच. आणि मला असं वाटतं की मी जसं काम करते ना ते काम करताना बघून तुम्हाला हे काम करण्याची एनर्जी येते का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला तर असंच वाटतं, कारण बऱ्याच जणांना डेली व्लॉग किंवा रुटीन व्लॉग बघायला आवडतात. त्यांच्यामध्ये तर नक्की 100% एनर्जी येत असेल. जर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ना इथे मी पुऱ्या बनवत होते, कारण अहोंचीच फरमाईश होती की चपाती बनवण्यापेक्षा साधी सिंपल मस्त अशी पुरी बनव, म्हणून ना मैदा मळताना थोडंसं मीठ आणि तेल गरम करून टाकलं होतं आणि इसल्या टम्म पुऱ्या फुगल्या होत्या ना, म्हणजे सांगायलाच नकोत. तशी ना गव्हाची पुरी टेस्टी लागते असं मला वाटतं, पण आमच्याकडे ना नेहमीच अशी पुरी बनते. आणि मी लग्नाच्या आधी पुरी भाजी किंवा असं इतकं काय काय खाल्लं ना की ते मला इकडं आता खायची इच्छाच होत नाही. म्हणजे हे पदार्थ मला आवडतच नाहीत. नाहीतर आमच्या घरामध्ये नेहमीच पुरी भाजी असायची, आणि कोणाचं लग्न असेल, गडांगण वगैरे असेल ना तर नेहमी पुरी भाजीच असायची. त्याच्यामुळे पुरी वगैरे मला काही जास्त आवडत नाही. तर आजच्या जेवणासाठी मस्त अशी बासुंदी, पुरी आणि मसाले भात होता. आणि जी दुसरी तुम्हाला छोटी पुरी दिसते ना ती दिसते गाजर हलव्याची पुरी, म्हणजे गाजरच्या घाऱ्या. मी ते सुद्धा बनवणार आहे आणि रेसिपी कशी आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता येत्या काही व्हिडिओमध्येच नक्कीच टाकेन. त्याच्यानंतर मस्त असं किचन वगैरे आवरून घेतलं. जाळी भरून भांडी घासून झाली होती, पण तरी पण बेसिनमधली भांडी काय संपायचं नावच घेत नव्हती. मला भांडी घासायचा ना प्रचंड कंटाळा आला होता, पण तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला
आणि ती ही भांडी घासत होती. आणि मग विचार केला की आता ही तर लवकर काय फोन ठेवणार नाही, म्हणजे 10-15 मिनटं तर कॉल चालतोच. 10-15 मिनटामध्ये मस्त अशी भांडी क्लीन करून होतील. मग तिच्यासोबत बोलत बोलतच छान असं सगळं आवरून घेतलं. आणि मग मला आठवलं की उद्याची तयारी करायची. म्हणजे तिनेच मला कॉलवरती आठवण करून दिली की हरभरा आणि शेंगदाणे वगैरे भिजत घातलेस का म्हणून. तर तिला म्हटलं नाही घातलं अजून, मी भांडी वगैरेच घासते. मग माझं झालं ना सगळं आवरून की मस्त अशी मग ते भिजत घालेल म्हणून. आणि तिने आठवण करून दिल्यामुळेच कदाचित लक्षात राहिलं, नाही तर झोपायला गेल्यानंतर ना लक्षात आलं असतं माझ्या. तर इथे ना मी थोडेसे हरभरे आणि थोडंसं ना शेंगदाणे टाकलेत. आता ओला हरभरा भेटतो, पण म्हटलं जाऊ देत, आणून सोलत बसण्यापेक्षा आपलं हे सुद्धा टेस्टी लागतं, म्हणून मी असंच दोन्ही पण एकत्र भिजत घातलं. म्हणजे सकाळी एकत्र शिजवाय टाकायला रिकामं. जे काही सामान काढलं होतं ना ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. 4-5 दिवसांपासून मी म्हणते ना, धनुषला खोकल्याचा प्रचंड त्रास होतोय. मग काय होतं माहिती आहे का, संध्याकाळी झोपेत तो पाणी मागतो आणि तिथे काय पाणीच नसतं. मग मी विचार केला की सगळ्या बॉटलच भरून ठेवायच्या बेडरूममध्ये, म्हणजे 2 तरी, त्याची एक आणि आमची एक अशी. आम्हाला पण संध्याकाळची तहान लागते आणि आमचं जेवण लवकर होतं ना, म्हणजे 8च्या आसपास जेवण होतं ना, मग संध्याकाळी असं तहान लागल्यासारखं सुद्धा होतं आणि कधी कधी भूकसुद्धा लागते. मग पाणी प्यायलेलं बरं म्हणून मग आम्ही बेडरूममध्ये आता पाणी आणून ठेवतो. सोबतच त्याची जवळ औषधं ठेवतो. म्हटलं जेव्हा कधी खोकला येईल ना तेव्हा त्याला औषध पाजायचं. म्हणजे एक 6-6 तासांच्या गॅपनंतरनं किंवा 4 तासांच्या गॅपनंतरनं तर आपण पाजतोच ना. मग निम्मे रात्री वगैरे पाजायला लागलं तर ते जवळ ठेवायचं. बेडरूममध्ये आले, बघितलं तर ना माझा सगळा पसारा बेडवरती पडला होता. कारण जो तुम्हाला गळ्यातल्याचा मी प्रॉब्लेम सांगितला ना, तो काय सॉल्व्ह होत नव्हता लवकर, म्हणून मी सगळं ते वरतीच ठेवलेलं. आणि संध्याकाळचं असं काहीसं ओरडून मला धनुषला बेडरूममध्ये झोपायला घेऊन यावं लागतं. मी दिवसभरात ना जो माझा लॉंग व्हिडिओ असतो ना तो एडिट करून हे करते, म्हणजे व्हॉइस ओव्हर वगैरे करते. आणि शॉर्ट व्हिडिओ जो मी इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला पोस्ट करते ना, त्याच्यासाठीची जी तयारी असते ना ती मी संध्याकाळी करत असते. म्हणजे 10च्या नंतरनं तेव्हाच मला वेळ भेटतो, त्याच्या आधी नाहीच भेटत. आणि म्हणजे व्हॉइस ओव्हर करायला तरी असं वाटतं ना की शांत असावं म्हणून. जे दिवसभर शूट करते ते संध्याकाळी एडिट करून व्हॉइस ओव्हर करायचा असतो. आणि जे लॉंग व्हिडिओचं जे असतं ना ते मी आज दिवसभराचं शूट करून ना संध्याकाळी वाटलं तर एडिटिंग करते. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा धनु स्कूलला जातो ना त्यावेळेस मग मी व्हॉइस ओव्हर करत असते. त्याच्यामुळे ना माझं सगळं आवरून झाल्यानंतर मग त्याला चरडे म्हणून बेडरूममध्ये आणून निवांत बसवावं लागतं, नाहीतर मग तो जास्तच त्रास देतो मला संध्याकाळच्या वेळेला. इथे बघा कशा उड्या मारायच्या चालल्यात त्याचं. मला अजून एडिटिंगचं वगैरे काम करायचं होतं, पण त्याच्या आधी मला असं वाटलं ना की हे सगळं मी आवरून घेते. म्हणून माझ्या मनामध्ये एकच कन्फ्युजन चाललं होतं की माझ्याकडे बांगड्या आहेत की नाहीत. बघितलं तर मला एवढ्या साऱ्या बांगड्या सापडल्या, म्हणजे विकत घेण्याची मला गरजच नाही आहे. आणि ह्याच्यामधल्या बांगड्या दिसत आहेत ना त्या मी जस्ट आत्ताच घेतल्या आहेत आणि त्या पण खूप क्यूट वाटत आहेत. म्हणजे खूप जास्त इच्छा होती गळ्यातल्यावरती मॅचिंग अशा बांगड्या असाव्यात म्हणून. माझ्याकडे इयरिंग्स तशा आहेत पण बँगल्स नव्हत्या, म्हणून त्याही घेतल्या. आणि मम्मा काहीतरी करते म्हटल्यानंतर ना धनुषला पण काहीतरी करायचं असतं, म्हणून त्याने हे जेवढ्या माझ्या बांगड्या सापडल्या ना तेवढ्या हातात घालायचा प्रयत्न केला. तर अशी काहीशी संक्रांतीची माझी तयारी अजूनही सुरूच आहे, म्हणजे थोडंच राहिले आता काही गोष्टी. तुमची संक्रांतीची तयारी कुठपर्यंत आली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बरं का. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.